तर हाय मित्रांनो, मी कृष्णा कोलटकर। आजचा आपला 14वा व्लॉग आहे। आज जायचं आपल्याला गावी। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 10। आता चाललोय मी, निघलो विघ्नेशला घेऊन निघालो। बाबू साखरपुड्याला बसलाय, नुसतं लाजतोय। पोरगी पण कमी लाजणार तेवढा तो लाजतोय। मित्रांनो आलोय आम्ही जत्रेत। आमचे अचानक प्लॅनिंग फुल शेऊलची यात्रा सिद्धार्थ भाऊच्या मस्तपैकी वाजवलं, वर काढला आपल्या भावाचा। 4चं लग्न आहे, वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत अजून। नाव घ्या, नाव घेतल्याशिवाय खाऊ नको मम्मी। नाही ना, टाइम कुठे इथंच नाव घे। आकाश बायली तर वन साइड मजा केली, वन साइड नाचलो चाल एकटा वन साइड नाचलाय। तर चला तर आता मित्रांनो सुरू करूया। तर हाय मित्रांनो, मी कृष्णा कोलटकर। आजचा आपला 14वा व्लॉग आहे। आज जायचं आपल्याला गावी। फुल मस्त एकदम फुल फुरसतवाला, एकदम गावी एकदम फुरसतवाला। 4 दिवस कुठेच कॉलला नाही आपल्या, डायरेक्ट बाबूच्या घरी। आता इकडूनच व्लॉग चालू केला शूट करायला। साहिल बोलला ते पण म्हणून शूट करायला चालू केला। साहिल काय व्लॉग करतरी एवढा कंटाळलेलो, झोपून आता उठलोय। हा साहिल, एक ब्लॉग तरी मोठा पाहिजे ना। एक ब्लॉग मोठा करायचा आपल्याला। साखरपुडा, हळद, लग्न, वरात सगळं थांबणार आहे। टीव्ही बघा, बॅगा बिगा मस्त फुल पॅकर तिथे राहणार आहे। काय हो भैया, किधर जा काम भेटलंय, याला तिथं काम भेटलंय। बोल रे का हो भैया, किधर जा रहे हो? चला मित्रांनो जाऊया आता। ट्रेन येते, ट्रेनची वाट बघतोय। वाजलेत 11:40, 11:45ची ट्रेन आहे। आता येईल 5 मिनिटात ट्रेन येईल इकडून पनवेलला। पनवेलवरून 1:15ची तुतारी एक्सप्रेस आहे, तिकडून ती तुतारी एक्सप्रेस पकडून डायरेक्ट रोहाला। विघ्नेश वाट बघतोय, विघ्नेश आलाय तिकडे रोहाला रूमवर आपल्या। तर जाऊया आता इकडून, कसं काय पुढचा प्रवास बघूया कसं काय होतोय। तुम्ही सोबत राहा मित्रांनो, आपण असेच मजा करत राहायची यार। फुल एकदम भारीवाली मजा करायची आज आपल्याला। आणि निघतो आता मी, ट्रेनसाठी वाट बघतो आणि तुम्हाला भेटत राहतो। 3:28 AM. तर हा मित्रांनो आलो आता। ट्रेन बघा, त्या साईडची ट्रेन आहे, ही नाही ट्रेन आपली। आलो तिकडून चालत, नुसती गर्दी आणि थंडी जाम, म्हणजे फुल पॅक आपली फलटण थंडी थंडी पोलीस आहेत, पोलीस मारतील, लय मारतील। आलो मित्रांनो, माझी रोहात आल्यावर मला एकदम भारी वाटतं, मला तर जाम भारी वाटतं। आता आलो स्टेशनला, आता जातो। विघ्नेश शेठ आपल्याला घ्यायला आलेला भाऊ, मस्तपैकी एकदम थंडीतून आपल्याला घ्यायला आले एका फोनवर। वाजलेत 3 वाजलेत रात्रीचे। आता जाऊया घरी, आलाय घरी जातो आणि बघूया आता उद्याचा प्रवास कसा होतोय। आता घरी जाऊन तो मी झोपेल, लय झोप आले मला। आणि ठीक आहे, बघूया राहा माझ्यासोबत आणि आपण असेच भेटत राहू सारखे। तर चला चाललोय मित्रांनो, जाम थंडी आहे, एकदम थंडी म्हणजे एकदम गारठा, डायरेक्ट काश्मीरची हवा। थंडी जाम, मुंबईला एवढी थंडी नाही, आपल्या जाम थंडी। चाललोय आता गाडीवर, बघूया गाडीवर ब्लॉग शूट करतोय। काय करणार, काय गोबरे तू हात कुठे तुझे? अरे हात गो कुठे? लय थंडी, लय थंडी। आलो रोहात, आपला रोहा। चौघं एका गाडीवर, चौघं, दुसरं राऊंड मारायची ताकद नाही विघ्नेश मध्ये। काय इमर्जन्सी आहे, मग चौघं जायला लागतं तर काय करणार। घरी जाऊन मी तर झोपणार आहे, लय दमलो। रात्री पण जागरण लय झाले, काल रात्री पण, आज रात्री पण जागरण झालं। मग संपलं, उद्या बाबूचा आपल्या साखरपुडा आहे, लवकर उठून जायला लागलं। आपण लेट गेलो की संपला विषय। मग आलो मित्रांनो आता आपल्या घराच्या इकडे। चला आता घरी जातो मस्त एकदम। झोप म्हणजे एकदम डेंजरवाली झोप। हा माझं घर आहे इकडचं, हा छोटं घर आहे, एवढं काय जास्त नाही, मोठं। इकडे असतात आपले रोहाचे कॉल चालू असले की सगळेजण इकडेच असतात, पोरं मजा असते, जाम मजा, नुसती मजा। आणि बघूया आता, जाऊन झोपतो आणि तुम्हाला उद्या सकाळी भेटतो बरोबर मी। तर चला। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 10। आता चाललोय मी, निघलो विघ्नेशला घेऊन निघालो। उठलो मस्त, एकदम मस्त झोप झाली फुरसतवाली। विघ्नेशला घेऊन डायरेक्ट बाबूच्या घरी निघतोय, थोडा लेट झालाय तर ठीक आहे, पण 11 वाजेपर्यंत निघणार आहे, तोपर्यंत आपण पोहोचू तिकडे। जातो आता इकडून आपला रोहाचा सगळ्यात भारी, एक नंबर। जातो आता बाईकवर मस्तपैकी।
धूळ खात जातो, धूळ खात एकदम. ऊन एकदम, रात्रीची थंडी, सकाळचा ऊन. काय चाललंय काय माहिती. हा सकाळी ऊन, रात्री थंडी. A few minutes later. काय मित्रांनो, निघालोय आता आपण बाबूच्या इकडे जायला. बघूया कसा काय पुढचा प्रवास होतोय. एकदम मस्तपैकी या रात्री एकदम फुरसतवाला झोपलोय मस्तपैकी एकदम. चिंतन थांबलेला, आता रोहातून निघालो. निडी फाट्याला आलो. निडी फाट्याला चिंतन आलेला आपला भाव, तिकडून त्याला पिकअप करून निघणार आहे. पण जोर जर एसटीने गेला तर मग नाही तर मग त्याला घ्यायला लागेल सोबत. बघूया पुढे कसं काय होते. ब्लॉग संपवायचा तेवढाच आला, भेटला चिंतन. बोललो आता बंद करतो थोड्या वेळाने, पुढे जाऊन भेटतो. चिंतन तेवढाच भेटलाय. भावाचा साखरपुडा 4चा, आम्ही अजून जातोय. 11 वाजले, 10:30 वाजलेत, 11 वाजायला आलेत. ये चल बाबूचा फोन हे बघ आताशी. अरे कॅन्डी बिंडी कपडे घ्यायला नको सांगितलं तरी आम्ही लेट झालो आधीच. येतो 5 मिनिटात पोहोचते. बोल चल चल, काढ गाडी, काढ चल. मस्त निघालो मित्रांनो. आता गाडी मी चालवणार आहे, आपला भाव चालवणार आहे गाडी. आपला भाई गाडी चालव. आज सरकारी फिक्स केला आम्ही. बेड बुक केले 3 सरकारी मध्ये सरकारी डायरेक्ट बुक, डायरेक्ट 120 डायरेक्ट नाही 102. लगेच तुम्हाला ब्लॉग दाखवीनच. जर आम्ही तिकडनं खिंडीत पडताना मी जर एखादी व्हिडिओ करून ठेवतो म्हणजे तुम्हाला कसं जातो. हे चांगली चालवत गाडी. माझा गाडी गरमीचा माझा मस्त एक नंबर कामच केलं असेल चिंतन. तर मित्रांनो निघतो आता, बाईकवरच आहे. थोडा जाऊया लवकर. तो बिचारा फोन करतो, बँजोची सगळी तयारी करायची आम्हालाच आणि आम्हीच लेट. काय बोलणार आता तो, काय बोलत असेल. पण निघतो आणि तुम्हाला भेटतो तिकडे जाऊन डायरेक्ट. आता चला. मित्रांनो तयारी वगैरे आता सगळी झाली आपली. आता जाऊया आपण डायरेक्ट बाबूच्या घरी. शंतनूच्या घरी थांबलेलो तयारी करायला मस्तपैकी. एकदम सगळे फ्रेश झाले. विघ्नेश काय ओके ना? आता कल्ला बाबूच्या पूर्ण लग्न होईस तो परत कल्ला. मजा बघत राहा, फक्त मजा बघत राहा तुम्ही. नुसती मजा, नुसती मजा. अजून टीम येते, अजून बाकी आहेत. आता आम्ही 3 जण. आता पहिला आलोय 3 जण पुढे पहिला. आता येत आहेत बाकी जण सगळे जण. भेटूया मित्रांनो, सोबत राहा माझ्या फक्त. आणि जातो आता, लेट झाले मित्रांनो. तुम्हाला भेटतो, थोडासा ब्लॉग शूट करायला भेटत नाही मित्रांनो, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आणि निघतो मी आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट तिकडे जाऊन. तर चला पोचलो आता. चार्जर घेऊन गेलो, चार्जिंगला 5% चार्जिंग आहे आता. इकडे पोचलो, हातगडी वगैरे आपली सगळी रेडी होते. जाऊया आता. विघ्नेश झाली ना तयारी सगळं? एकदम मस्त. ओके, फुल करवला तयार झाला लागणार. आता माझंच करतो ना, लगेच उरकतंय लगेच. बाबूच्या पाठीवर माझा. जेवलोय ना आम्ही, काही खाल्लंय नाही. आपला कल्पेश शेठ बघा तिकडे भेटूया आपण त्यांना पण. आपला थेरंडेचा रमर भाई वन साइड. अमय पण आला नाही. अमय कुठे आहे कल्पेश? हा अरे भाई येतोय ना. बस बस, कल्पेश शेठ भेटले आपल्याला. काय बोलतो भाऊ बाकी? मस्त नाही एकदम कडक. करवले तयार झाले आपले सगळे. ए भाई ए वन साइड काय झाली तयारी? त्याला कपडे मस्त घातले रे. गॉगल का गॉगल का गॉगल का ए कडक. कडा करवले तयार झाले. तयारी करून घेतो मित्रांनो, लेट झाले. हे धांदल नुसती गडबड झाली. आता काय सांगू. करतो तयारी वगैरे सगळी आणि तुम्हाला भेटतो मित्रांनो. तर चला.
मित्रांनो आता आलोय आम्ही इकडे बसलोय मस्तपैकी एकदम फुरसत मध्ये. इकडे बाबू साखरपुड्याला बसलाय, नुसतं लाजतोय. पोरगी पण कमी लाजणार तेवढा तो लाजतोय. सगळी आमची गँग बघा बसली ही विघ्नेश गँग. काय विघ्नेश काय बोलतो? काय नाही आता फक्त जेवायचं आणि निघायचं. जेवायचं आणि निघायचं ना. बस. पप्पा लय मारतील लय मारतात नको. एकदम सुनसान सुनसान. वालाच्या शेंगा काय डाव करायच्यात काय डाव करायचा रात्री. चोऱ्या करतायत. रात्री नारळ फक्त भेटू दे. चोर पिसाळलेत. ताडगोळा गँग. ताडगोळा गँग चोर पिसाळलेत. गावात आले की चोऱ्या चालू. आणि इथं चोरी करू नका. कोणाचं हे शेत चोरी करू नका. बाबूची बायको त्याला शिव्या घालेल. चोऱ्या करा. जे काय असेल ते एकदाच करा. एरिया नाटक करू नका. तुला काय न्यायचं इथं झाड बिड वाशी विचार्या वेडी विडीच हो. हे रात्री पोपटी करायची भाई आपल्याला. फुल रात्री मस्त पोपटी करायचा प्लॅन तर केलाय. बघूया आता किती. कृष्णा कोलटकर. हा 4 बाटल्या खोकल्याच्या औषधाच्या. खोकल्या 4 खोकला चकना कुठला सॉल्टेड पेपर. तुला खोकल्याचं औषध रोजच लागतो. तुला एवढा खोकला झालाय की वर्षभर खोकलाच असतो. हे सगळा कृष्णा कोलटकर पुरवणार आहे पोरांना. तर मित्रांनो इथं आपल्या छगड्यांची गाडी आहे आणि आपला छगडेवाला दाखवतो. छगडेवाला इकडे आहे, तुमची ओळख करून देतो. अथर्व शेठ छगडेवाला. हाय गाईज. नाव सांगा, तुमच्या गाडीचं नाव सांगा. गाडी नंबर. आमचा गाडीचं नाव आहे रावण आणि बक्कासूर. रावण आणि मित्रांनो तुम्हाला उद्याच्या ह्याच्यात बैल गाड्याचा नाद नाही केला कोणी पण. अथर्व बाईचा नाद नाही केला लाखो दिलाची शान. आता मित्रांनो आमची उद्या गाडी आहे. या मस्त की बैलगाड्या शर्यत बघायला उद्या. बैलगाड्या शर्यत आहेत उद्या अलिबाग मध्ये आहेत ना. उद्या रोहा मध्ये उद्या बैलगाड्या शर्यत इकडे होत असतात. बैल इकडे दाखवतो तुम्हाला आमची गाडी सगळ्याची गाडी. शेत बीत मस्त एकदम. गावचं वातावरण एकदम असं म्हणजे असं एकदम भारी वाटतं. फुल साहिल काय बोलतो? साहिल पहिल्यांदा आलाय इकडे पहिल्यांदा आलाय बाबूच्या इकडे साहिल आपल्या इकडे. आणि चिंतन भाई आहे ना आपला हा माणूस तर तुम्ही ओळखला. चिंतन इथं पाहिजेच. इकडे आम्ही सगळे आलो की चिंतन आपल्या सोबत आला लगेच. कम टू कोकण. कोकण पण पाहून बघा. कोकण एक नंबर. कोकण जे हाय ते हाय. तर मित्रांनो आता जाऊया थोड्या वेळाने. सगळे आम्ही आता बसलो. थोडासा आराम केलाय पद्धतशीरवाला. एकदम वाजून कंटाळा आला. मजा पण आली. सगळं आला कारण की ऊन होता ना म्हणून. तर जातो आता मांडवात. बघूया कसं काय तिकडचा वातावरण कसं आहे बघूया. थंड गरम. हे कुठं चाललंय? वेटू कोकण. तर मित्रांनो निघतो. जातो मांडवात थोडा. बघूया कसं काय. आमचा नवरदेव पैसे कसला काढते. फुल पैसा. जाम पैसा. काहीतरी बोलला गपचूप. कानात काहीतरी बोलला पटकन. ही आपली गँग. हे बघा आवरी गँग बघा. साखरपुडा अजून झाला नाही. चिवडा खातात. हे फोटो काढे धरून ठेव. लाजला नीट बस. तयारी चालू आहे आपली. तयारी कोणती चालू आहे का इकडे बघा. फोटोशूट. हे असला हे असला.
काय ते बाबा तयारी करून ठेव मंदिरात तो एकटा का उभा आहे तिकडे त्याला विचार मित्रांनो फोटोशूट चाललाय मस्त आपल्या भावाचा. 6.5 hours later. मित्रांनो आलोय आम्ही जत्रेत. आमचे अचानक प्लॅनिंग फुल शेवलची यात्रा हल्दीत गर्दी फुल तेव्हा जातो आता फिरतो थोडासा बघूया कसं काय सगळं. नुसती गर्दी हा चिंतन नुसती गर्दी नुसते प्लॅनवर प्लॅन. तर मित्रांनो भेटतो तुम्हाला. चला मित्रांनो जामच मोठा आहे हा मोठा आहे आणि तिकडे छोटा आहे. ब्रेक डान्स वगैरे सगळे शेवलची यात्रा एक नंबर. बसतो कशात तरी जाऊन कशात बसायचं बघूया. लय लाईन आहे लय लाईन बघूया कसं काय. A few moments later. मित्रांनो आता आलो आम्ही पाण्याच्या इकडे चायनीजला आलेलो मस्तपैकी खाल्लं पिल्लं एकदम जत्रा पूर्ण पावरवाली फिरलोय. आणि मेन म्हणजे थंडी एक एवढी आहे थंडी की बापरे बाप जाम थंडी म्हणजे थंडी. जॅकेटने लय सपोर्ट केला काय पण गावची थंडी बोललं तर एकदम डेंजर. बोलत होतं थंडी एवढी नसणार पण खरंच आहे थंडी. आणि जेवलो वगैरे मित्रांनो मस्त. चिंतन काय इथे ये ना ब्लॉग मध्ये भाऊ. इकडे ह्या साईडला उजेड आहे तो ह्या साईड उजेड आहे. ठीक आहे ठीक आहे थांब थांब तिकडेच हे पाण्या निघूया आता आपण थोड्या वेळात. आणि निघतो मित्रांनो थोड्या वेळातच. आता मजा आली. आजचा दिवस कसा गेला काय गेला धावपळ धावपळ काय सांगू आता. साहिल बुट पण घेतलेत बुट 80,000ची बुट घेतलेत 80,000 के शूज. तर मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्कीच दिसतील बुट घातली. थंडी जाम असते. आता घरी जातो मस्त एकदम आमलेट डायरेक्ट आमलेट मस्त जेवलो वगैरे. पाण्याच्या इकडे भावानी चायनीजला आणलेलं मस्तपैकी एकदम पद्धतशीर. आणि जातो आता घरी. आणि आता आपण भेटू डायरेक्ट उद्या सकाळीच. आता काही ते काय रात्री आपल्याला काय ब्लॉग शूट करायला भेटणार नाही मी तर म्हणून डायरेक्ट बोलत चला आता बोलून टाकतो आणि उद्या सकाळी बघूया डायरेक्ट. थंडी लागते बोलायला होत नाही. उद्या सकाळी पाण्याच्या दुकानावर नाश्ता करायला डायरेक्ट. तर जातो मित्रांनो घरी आता आणि झोपतो मस्त एकदम ताणून. उद्या उठायचं उद्या फ्री डे आहे पण उद्या काय नाही परवा हळद आहे उद्या उठणं रात्री उद्या झोप मस्त पाहिजे तशी आहे. परवा नाही झोप. उद्या आपला कार्यक्रम आहे पोपटीचा कार्यक्रम आहे उद्या. तर मित्रांनो जातो घरी आता आणि उद्या भेटतो तुम्हाला. तर चला. तर हा मित्रांनो आताच उठलोय. रात्री झोपलेलो 3 वाजता ते आता उठलोय 4:30ला. आता जातो घरी. बाबूने फोन करून मला कंटाळला आता याचा उठणं लागणार आहे. आणि आमची सकाळ आत्ता झाली आहे. जातो याच्या घरी बघूया कसं काय पुढचं. रात्रभर मस्त शांत झोप लागली एकदम पद्धतशीर. जातो आता घरी. गाव बघितलं ना एकदम मस्त एकदम पावर. रस्ते इकडून तिकडं गल्ली. जातो आता घरी मस्त. रात्री मस्त झोप लागली एकदम गादी 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 एकदम. जाऊया आता घरी बघूया कसं काय. बाबूच्या घरी तयारी चालू असेल सगळे उठण्याची वगैरे. बघूया तिकडे जाऊन त्याला भेटूया काय बोलतो. 4:30 वाजायला आलेत आता. आम्ही उठलोय आता 3, 3:30, 4ला आंघोळ झाली. उठलो पटकन गेलो तिकडे. काकावाला सोडायला आले. काय बाबू ते बोलले किती झोपतात हे. झोपत एवढी बेकार आहे थंडी त्याच्यात मस्तपैकी. आणि त्याच्यात चादर विदर मस्त भेटली त्या साईडला आहे. हां चला जातो मित्रांनो भेटतो त्याला आणि तुम्हाला पण भेटतो लगेच. तर चला मित्रांनो आता झाली सगळी आपली प्लॅनिंग मस्त. आपली प्लॅनिंग मस्त झाली आहे. सगळं चिकन बिकन आणले. पोपटी करायची आज मस्त आपल्याला फुर्सत मध्ये. आता निघलो आम्ही. आपल्याला 16 इथे बोल ना इथे बोल. लाईट बघ लाईटी समोर ये. आधीच तू दिसत नाहीस. 16च्या आता आपल्याला तूच आहेस
मी सोलणार नाही, मी एकटा कट करणार. अरे बोलेपर्यंत ब्लॉग संपेल आपला. मित्रांनो आता आम्ही सगळं सामान वगैरे घेतलंय. बाबूच्या घरीच बसलेलो मस्तपैकी, जरा उठणं लागतो तिकडे. बोला आम्ही जरा राऊंड मारून येतो आणि तिकडून कल्टी घेतली आणि पटकन आलो. बोललो खाऊ पिऊ मस्त आणि जाऊया. आता तयारी वगैरे मस्त झाली आपली, सगळं सामान विमान केलंय पोरांनी मॅनेज सगळं. जातो आता कुठल्या तरी शेतात नेत आहेत, बघूया. मी पण तिकडे पहिल्यांदाच चाललोय. रात्रीचे कुठे कुठे नेत आहेत, त्या सगळे रस्ते माहिती आहेत. जाऊया आता. गोबरी आहे आपल्यासोबत, साहिल आहे, चिंतन आहे. थांब 2 मिनिट थांब ना, सांगून दे ना भावांना, फक्त 2च मिनिटं. तर जाऊया मित्रांनो, आता लेट झाले. तिकडे जातो आम्ही, तयारी वगैरे करतो आणि तुम्हाला सगळं दाखवतो. माझ्यासोबत राहा मित्रांनो, फक्त बस, बाकी काय नाही. चला जाऊया आता. चला मित्रांनो, आलो आता. आपली मस्तपैकी पोपटीची तयारी चालू आहे. मी आलो जस्ट आता इकडे. बघा पाण्याची पाण्या आपल्या ग्रुपची टी शर्ट घातली भावांनी, आयवली ग्रुपची. दाखवतो सगळ्या सिस्टीम कशी असते एकदम. हे जरा आपल्या पब्लिकला दाखव ना कसं असतं. पहिला आपण टाकले त्यात भामरूट, त्याच्यावरती टाकले आपण शेंगा, त्यानंतर चिकन, नंतर अंडी, नंतर मीठ, ओवा आणि आपण हे भामरूट टाकत आहोत सध्या. आपण पहिला आपण शिंगा टाकून डबा आपण पॅक करूया. अशी काही तयारी झाली आहे. गोबरे काय बोलतो? खायचे आकाश वन साइड, अथर्व बाय वन साइड. मित्रांनो चालली आहे मस्त तयारी, टेस्टी एकदम मस्त. थंडी पोपटी होती आणि खायला बसतोय. थंडी आहे मस्त, थंडीत गरम गरम पोपटी. वन साइड एकदम विकत आणले 100 रुपये किलो. तर मित्रांनो पोपटीची अशी तयारी होते मस्तपैकी एकदम. जाऊया आता थोडा वेळ मस्त खायला. दाखवतो ते पण सगळं दाखवतो एकदम प्रॉपर एकदम सगळं. काळोख असेल तर मला शूट करायला भेटणार नाही मला असं वाटतं. बघूया कसं काय पुढे आता. मस्त टेस्टी टेस्टी आल्यापासून मजाच तर चालली आहे. बाबूच्या लग्नाची तर थांबत नाही, नुसती मजा चालली आहे इकडे तिकडे. तो बोलत असेल लग्नाला आलेत की पिकनिकला आलेत. किती झोपशील रे, किती झोपशील. माझ्यापेक्षा जास्त तू झोपतो. तर मित्रांनो जातो आता, निघतो. इकडची तयारी आपली झाली आहे एकदम फायर मध्ये मस्त एकदम वन साइड. लाकडं बिकडं पेंडा बिंडा सगळ्या रेडी केल्या आपल्या भावानी शेतामध्ये. जाऊया आता तिकडे. तर मित्रांनो आता पोपटी उपटी मस्त चालू आहे आपली एकदम अशी एकदम पद्धतशीर वाली एकदम. बघूया कसं काय तिकडे प्लॅन. तिकडे आपल्या साई भजन चालू आहेत मस्तपैकी एकदम. चालले मित्रांनो तयारी मस्त अशीच. बघूया आता, मजा तर आपली चालू असते अशी. पोपटी मस्त लागलेली आहे. शंतनू मस्तपैकी टाकतो याच्यात मस्त. आज तर जाम दबाकी खाणार मी, तर जाम खाणार आहे एकदम. आपला मिलिंद भाऊ काय बोलतो आपला ब्लॉग मध्ये? भावा निघल्या आम्ही आल्यापासून सगळी मदत काय पाहिजे ते. पोपटी वगैरे मस्त लागले मित्रांनो. बघा भाजल मी, लांब जातो जरासं, मी शिजल नाही तर. असं चाललंय एकदम प्लॅनिंग करतो मित्रांनो. तयार होते पोपटी, लगेच भेटतो तुम्हाला. तयार झाल्यावर लगेच भेटतो. तर चला उघडा, ओपन करा. क्या बात है, क्या बात है. पोपटी विघ्नेश नाही तो, विघ्नेश नाही ना, नाही ना बघूया पण मग काय ब्लॉग मध्ये काय बोलतो. ब्लॉग मध्ये बोलू नको रे, तुला मारेल उद्या तू नाही तर. तर मित्रांनो आता झाले आपले पोपटी वगैरे मस्त रेडी, सगळे खायला बसले. पाण्या बाय काय बोलतो? कोकणचा रानमेवा क्या बात आहे. मस्त अंडी चिकन बिकन पद्धतशीर केलाय रे एकदम. बटाट बिटाट पण टाकले का तू? तर मित्रांनो मस्त खायला सगळ्यांनी. साईडला पण साईडला. तर मित्रांनो खातो मी पण आता, मला भेटतो नंतर मी. तर चला मित्रांनो आजची सकाळ आपली आता झाली. रात्री पोपटी आपण खाल्ली वगैरे आणि डायरेक्ट मोबाईल स्विच ऑफ. वाजलेत किती माहितीये? सकाळचे 7. संध्याकाळचे 7 वाजलेत. एवढी बेकार झोपलोय ना एकदम.
तिकडे हळद लागली, नवऱ्याला सगळं झालं आणि आम्ही झोपलोय बघा. थोडासा झोपलो, जास्त एवढा काय नाही विषय. तर मित्रांनो गेलो, शूट करायला जास्त भेटलं नाही म्हणून आता डायरेक्ट चालू. आत्ता केलं शूट, बोललो चला आता पुढचा प्रोग्राम तर दाखवेन भावांना सगळ्या. तर मित्रांनो थोडा ऍडजस्ट करून घ्या. आपल्या तिकडे मजा दाखवली नाही, लोक वाजून वगैरे सगळे आले, मी झोपलेलो फुल गाढ झोप एकदम मस्तपैकी. आता फ्रेश वगैरे मस्त झालो. आता जे सांगोय 7 वाजता झाली, 7:30 वाजायला आले. तिकडे जाऊया. रात्रीची हळद तर आपल्याला आज फुल वन साईड करायची. आज 3-4 तर कन्फर्म वाजवायचेच आहेत. मी तर झोपणार नाही, माझी झोप पूर्ण आहे. हे लोक झोपतील वाटतं. हे झोपणार आहेस काय? मी तर जाणार आहे घरी. नाही घरी नाही, थांबायचं. सोडतो, मी येतो सोडायला. आणि तर मित्रांनो चला आता जाऊया. मस्त मी फ्रेश वगैरे मस्त झालोय. सोबत राहा मित्रांनो माझ्या. फक्त आपल्याला जायचंय, फुल मजा करायची आज. काल मोबाईल स्विच ऑफ झाला, एकदम पॉवर व्हिडिओ काढायचे होते, एकदम मस्त. रात्री फुल मजा करत होतो एकदम. ठीक आहे, आता काय नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा, चार्जिंग वगैरे चांगलं करून जाईन. आणि जातो आता मी पण तिकडेच जातो. चाल झालं, तयारी वगैरे मस्त झालो. तयार झालोय आपलं. थोडंसं काय हळदीत आता कपडे खराब तर होणार आहेत, काय करणार, जायचं तर आहे आपल्याला. जाऊया, सगळ्या मित्रांना भेटूया आणि जातो आता मी. मित्रांनो आलो आता आपण बाबूच्या लग्नात. बॅनर लागलाय आपला, बाबू बसलाय तिकडे. आम्ही लेट आलोय, काय बोलत नाही, गपचूप एकदम पद्धतशीर आलोय. त्याला नंतरच भेटू. आता इथेच होतो सांगू थोड्या वेळाने, तुम्हाला दाखवतो. हा मित्रांनो आता तयार झालोय. लय घाई धांदल, म्हणजे कालचा दिवस असा गेला की ब्लॉग शूट करायलाच भेटला नाही. आता सकाळ उठलो, लागल्याला चाललोय. लय लेट झालंय. तिकडे निघालाय बाबू आणि आम्हाला वाजवायचे जाऊन. इथूनच रस्ता आहे ना, इथून आहे. बाबू निघालाय तिकडून. मी तयार वगैरे मस्तपैकी झालो, जातो. नुसती चिडची फोन करतोय मला, भाई लग्न द्यायचं आहे आणि त्याला नाराज करतोय, असं चालणार नाही म्हणून पटकन ल जाऊया. काल मित्रांनो शूट करायला भेटलं नाही. रात्री नाचलो बिचलो, डायरेक्ट झोपून डायरेक्ट आमलेट. आणि आता उठलोय, जाऊया. सेटिंग वगैरे झाली वाटते, आवाज येतोय. जातो आता मित्रांनो तिकडे, काय सिच्युएशन बघूया. आणि मित्रांसोबत राहा माझ्या. बद्दल आपल्याला फुल मजा दाखवायची. बटन तुटलं माझं वरच्या बघूया, आता काहीतरी जुगाड करायला लागेल. जातो मित्रांनो मांडवात आणि भेटतो तुम्हाला. तर चला.
हा मित्रांनो आलो आता आपण मस्तपैकी वाजवलं, वर काढला आपल्या भावाचा. 4चं लग्न आहे, वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत अजून. आम्ही थांबलो इकडे मस्तपैकी एकदम आपल्या त्या दिवशी आलेलो त्याच ठिकाणी. गँग आपली गँग, वन साइड गँग, वन साइड. खोकल्याच्या बॉटल भेटल्या काय? नाही भेटलं खोकल्याच्या. सकाळ सकाळ चाय प्यायच्या ऐवजी खोकल्याचं औषध पिलं. हा, खोकल्याचं औषध पहिला. तर मित्रांनो मजा, फुल मजा, एक नंबर मजा. हळदीमध्ये मजा नुसता तुफान चालू आहे. आजचा दिवस कधी जातोय असं झालंय. लक्षात वर्षभर राहणार त्याच्या लक्षात एकदम पावरवाला. 2 दिवस आहे. सगळे मित्र एकदम मस्त भेटलं वगैरे, पद्धतशीर सगळे मित्र भेटले. मजा आली मित्रांनो. आणि माझ्यासोबत ब्लॉग मध्ये राहिला ते मोठी गोष्ट आहे तुम्ही. आणि बघूया आता पुढे कसं काय चाललंय. आता बसलोय थोडं टाइमपास करूया, जाऊया मांडवात. कसं काय मांडवात शूट करायला भेटत नाही, नुसती गडबड चालू आहे. सामान लावला, ताप ड्रम सगळा काढला पटाट वाजवायचा. मी वाजवत होतो, काय करू आता, वाजवायचं नव्हतं मला, मी वाजवत होतो, कोण नव्हतं म्हणून. वा वा वा, धन्यवाद मान्यवरांसाठी, धन्यवाद. तर मित्रांनो जाऊया आता मांडवात, बघूया पुढची तयारी कशी होते. आणि बघूया आपण सगळं लग्न पद्धतशीर एकदम. वरातीला पण मजा करायची. शूट रात्री करायला भेटत नाही, जास्त काळोख वगैरे खूप असतो. तर ठीक आहे, जातो मांडवात आणि तुम्हाला भेटतो. तर चला मित्रांनो, आता आपल्या बाबूचं लग्न झालंय फायनली. आपला प्लॅनिंग 1-2 महिने आधी प्लॅनिंग चाललेलं सगळं. आता लग्न फुल सक्सेस झाले. अहो तुम्ही 2 शब्द काय बोलू शकता, कसं वाटते मॅरेज लाईफ? एकदम मस्त, एकदम भारी, नुसती दगदग, धांदल. हा आपला लय खुश आज. आता वरात काढायची, वरात बाई लवकर न्यायची वरात, तिला लय 8 पर्यंत काढायची. वहिनी आपल्या आजारी आहेत आज. ठीक आहे, आज वरात लवकर नाही तर सकाळी 5 पर्यंत गेली असती. तर भेटूया आता डायरेक्ट वरातीला. मी पण जास्त शूट करायला भेटत नाही, आपला भाव लगेच भेटला तर झालं सगळं. तर भेटूया नंतर. नाव घ्या, नाव घेतल्याशिवाय करू नको मम्मी. नाही ना, टाइम कुठं इथंच नाव घे, नाव घे इथंच, नाही सोडणार ना, झोपून तिथं आडवा. शंकराच्या पिंडीवर बेलवती वाकून सिद्धार्थरावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. बाबू कमान, बाबू बाबू घे, बाबू घे. आता सगळ्या वरात वगैरे सगळी संपली. बाबू कसं वाटतं, आम्ही आलेलो 2 दिवस मस्त, एकदम मस्त ना. वरांनी किती मजा केली, जाम मजा केली. फिरतात आका गावात मजा केली. आकाश बायली तर 1 साइड मजा केली, 1 साइड नाचलोय काल. एकटा 1 साइड नाचलाय. तर मित्रांनो खूप मजा, 3 दिवस आम्ही एकदम खूप मजा केली. आणि तुम्ही आमच्यासोबत राहिलात, खूप खूप धन्यवाद. आणि असेच आपण आता ब्लॉग आपले येत राहतील. आणि मला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि आता आपण रजामंदी घेऊया. आम्ही पण घरी निघतो, 5ची ट्रेन आहे माझी. उद्या लोणावळ्याला जायचं आहे, तो पण ब्लॉग करायचा आपल्याला. आता सपोर्ट करा फक्त मित्रांनो. आणि बाबू कॉंग्रॅच्युलेशन मॅरेज लाईफ. धन्यवाद धन्यवाद. चला ठीक आहे, तर आता मग अशा तऱ्हेने ब्लॉग आपण एंड करूया. तर चला, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.